आपल्याकडे हिंसा फार आकर्षित करते. आपल्याकडे अहिंसा म्हणलं की त्याला पुळचट वाटतं. आता अलीकडे बघितलं तुम्ही, कोल्हापूरला दंगल झाली, पुणे सावळीला झाली, औरंगाबादला झाली. ह्या दंगली अचानक का होतात आणि हे लोक कोण आहेत? अज्ञानापोटी, हिंदू धर्माच्या प्रेमापोटी त्यांचा वापर होतो. त्यांना नेमकं हे कळत नाही की पुढचं आयुष्य आपलं काय. एकदा कोर्ट कचऱ्या मागं लागल्या, एकदा पोलीस चौकीची पायरी चढली की त्याचं आयुष्य बर्बादीकडे जातं, नैराश्याकडे जातं, असा माझा अनुभव आहे. अफजल खानाला त्याचं कोतळ बाहेर काढणारी वाघनखी आणली असती तर ती महाराष्ट्रात फिरवली असती, कदाचित देशात फिरवली असती आणि सतत ते पोस्टर्स लावले गेले असते, ज्याच्यामुळं एक काळ मिरज सांगलीमध्ये मोठी दंगल झाली होती. त्याच्यामध्ये भिडे गुरुजी त्याच्यामध्ये मुख्य होते. शिवाजी महाराज बघतील आणि म्हणतील, अरे हा तर माझा गुलाम होता, हा माझ्या पुढं वाकत होता, यांनी जगावर राज्य केलं. अरे मराठ्यांना काय करता, चला आता तंजावरपासून पेशावरपर्यंत नाही तर दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला कॅनडा. मग ते म्हणतील, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, आता जग जिंकूया. मराठ्यांच्या गरिबी डोक्यामध्ये, आरक्षण डोक्यामध्ये, आरक्षणाचा जर तुम्हाला भावत असेल तर अर्थकारणाचा सुद्धा तुम्हाला प्रेरणा वाटला पाहिजे. म्हणजे तुम्ही गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांमध्ये गेला तर ते कशावर चर्चा करत असतात? फक्त उद्योग, व्यवसाय आणि अर्थकारणावरून. दोन मराठे किंवा बहुजन समाजाचे लोक भेटले तर त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय असेल तो राजकारण. खरं तर काळाबरोबर बदलला नाही तर काळ निश्चित बदला घेईल आणि पुढच्या काळामध्ये आपली जात, आपली जमात नामशेष झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. नमस्कार. संभाजी ब्रिगेड आणि प्रवीणदादा गायकवाड हे एक अभेद्य असं समीकरण झालेलं आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तेच प्रवीणदादा गायकवाड आज अभिव्यक्तीवरती आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती, विशेषतः वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, बऱ्याचशा नवीन संकल्पना त्यांनी समोर आणलेल्या आहेत आणि म्हणूनच आज त्यांच्याशी संवाद साधून वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं जाणून घेण्याचा आणि ती तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. दादा नमस्कार. जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. प्रश्न मला सुरुवात या विषयावरनं करायचे, नंतर ज्या मुख्य कारणासाठी मी तुमच्याकडे आलो त्याच्यावरती शेवटाकडे जाताना मी येणारच आहे. परंतु ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडचं काम राहिलेलं आहे, म्हणजे आपले युगपुरुष असोत, आपले स्वातंत्र्य आंदोलनातील स्वातंत्र्य योद्धे असोत, इथलं राजकारण आणि समाजकारण आणि सगळा इतिहास असो आपला गौरवशाली, याचं विकृतीकरण करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं आणि खरा इतिहास समोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडनी केलं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे चुकीचं काम करणाऱ्या अनेक लोकांना चापही लागला, हेही महाराष्ट्राने पाहिलं आणि ते कौतुकाची गोष्ट झाली. परंतु मागील काही वर्षांमध्ये पुन्हा केंद्रीय सत्तेच्या पाठबळाने किंवा राज्यातील सत्तेच्या पाठबळाने या विकृती पुन्हा वाढायला लागल्या आणि मागील विशेषतः या 3-4 वर्षांमध्ये आपण पाहतो, त्यांची नावं घेण्याची खरं तर काही आवश्यकता नाही, परंतु भिडे, एकबोटे आणि अशा काही प्रवृत्ती आहेत की ज्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, तो राज्यपाल कोश्यारी होता, तो गेला आता समजा, भाजपचे वेगवेगळे सुधाच्युत त्रिवेदीसारखे प्रवक्ते असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या गोष्टी केल्या, महात्मा फुले असतो, स्वातंत्र्य चळवळीतील योद्धे असो, अतिशय अपमानकारक पद्धतीने त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं असो, ते भिडेसारखा माणूस अक्षरशः शिव्या देतो. लोकांना आठवण येते की संभाजी ब्रिगेड आज प्रचंड पूर्वीच्या जोमाने ॲक्टिव्ह असते तरी या लोकांचं हे धाडच झालं नसतं. तुम्ही कसं बघता, म्हणजे आता जनसामान्यांचा आवाज, सुजाण जनतेचा आवाज या विरोधात उभा ठाकण्यासाठी कोणच समोर नाही, अशा प्रकारची लोकांची भावना आहे आणि संभाजी ब्रिगेड आता तेवढी ॲक्टिव्ह राहिली नाही, त्याचा गैरफायदा या लोकांकडनं घेतला जातो. या सगळ्या सिच्युएशनकडे तुम्ही कसं बघता? नाही, कुठल्याही संघटनेचा एक चढता क्रम असतो. संभाजी ब्रिगेडची स्थापना साधारणपणे मराठा सेवा संघाच्या अंतर्गत 1997ला झाली. मराठा सेवा संघाने जो विचार स्वीकारला तो शिवराय फुलेशाह आंबेडकर हा बहुजनवादी, समतावादी विचार आहे आणि खरं तर याला संपूर्ण पार्श्वभूमी जी आहे ते सत्यशोधक समाजाची. महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यातून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच पुढं वारसा आपण जर बघितलं तर छत्रपती शाहू महाराज, केशवराव जेदे, शंकरराव मोरे, जवळकर, भास्करराव जाधव, बाई माधवराव बागल आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा वारसा चालवला गेला. नंतर स्वातंत्र्याचा टप्पा आला. स्वातंत्र्याच्या काळानंतर परत काही चळवळी राजकीय झाल्या, काही सामाजिक झाल्या आणि हळूहळू महाराष्ट्रामध्ये
एक विचारमंथन परत सुरू झालं आणि 1990ला मराठा सेवा संघ स्थापन झाला. सुरुवातीच्या काळामध्ये एक वैचारिक द्वंद्व होतं. हळूहळू मामा देशमुख असतील, डॉक्टर आ साळुंके असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अशोक राणा, जेमिनी कडू, अनेक असे विचारवंतांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडवर एक वैचारिक संस्कार केले. बामसेपसारखी संघटना, भारत मुक्ती मोर्चासारखी संघटना, आदरणीय वामन मेश्राम साहेब, DK खापर्डे साहेब यांची एक बहुजन समाजाची संघटना, जिच्यातनं एक वैचारिक द्वंद्व सुरू होतं. आणि ही जी संपूर्ण मांडणी सुरू झाली, मला एक थोडासा त्या संदर्भाने एक विषय आठवतो. मी या चळवळीकडे कसा वळलो, तर बामसेपनी एक विषय चर्चेला ठेवला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, यातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण यातून घडतं कसं, याचा एक विषय होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, त्यातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण एक षड्यंत्र, अर्थात शिवशाही पेशवाईत कशी परावर्तित झाली. म्हणजे या देशातल्या वर्णव्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण वर्ण जो आहे किंवा जातीप्रमाणे ब्राह्मण वर्ण हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्व अधिकार संपन्न आहे, वेदांमधून त्यांना सर्व अधिकार मिळतात, मनुस्मृतीमधनं सगळे अधिकार मिळतात. आणि मग त्यांनी जे जे वर्चस्व प्रस्थापित केले, परंतु त्याला काही लोकांनी धक्का दिला. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर शहाजी महाराज जिजाऊंच्या प्रेरणेने या देशामध्ये स्वराज्य निर्माण केलं. खरं तर इथल्या व्यवस्थेला ते मान्यच नाही, कारण ते असं म्हणतात एक तर तो क्षत्रिय असला पाहिजे किंवा शूद्र जो माणूस आहे तो असं काही करू शकत नाही. आणि म्हणून प्रथम त्यांनी प्रयत्न केला की शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं आणि त्यांचा राज्याभिषेक नाकारला. अर्थात तो शिवाजी महाराजांनी नंतर करून घेतला. दुसरी घटना आहे महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर. त्यांना वरातीतनं धक्के देऊन अपमानित करून घरी पाठवण्यात आलं, कारण ते शूद्र होते. शाहू महाराजांची घटना आहे 1899-1901, वेदउक्त का पुराणउक्त प्रकरण. म्हणजे छत्रपती शाहू महाराज क्षत्रिय आहेत आपण असं मानतो, परंतु ब्राह्मणी व्यवस्था, इथला वैदिक सनातनी धर्म असं मानतो की ते शूद्र आहेत आणि त्यांना वेदाचे अधिकार नाही, पुराणोक्त मंत्र म्हटले जातील. आणि तो संघर्ष या महाराष्ट्रामध्ये पेटला, ज्याला पूर्व पार्श्वभूमी आहे सत्यशोधक समाजाची, तसंच मला बामसेपच्या एका विषयाची. त्यातनं मग मामा देशमुखांचं लिखाण आलं. त्यातनं रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे त्यांनी मांडणी केलेली आहे. दादोजी कोंडदेवबद्दल तसा काही वाद फारसा नव्हता, परंतु भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर ज्यावेळेस कारवाई झाली त्याची पूर्व पार्श्वभूमी आहे की 2003ला एक अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये अत्यंत अपमानकारक असं लिखाण जिजाऊंबद्दल लिहिलं होतं. आणि मग आम्ही त्या पुस्तकावर बंदी घालावी याच्यासाठी प्रथम प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही. आणि मग एक प्रतिक्रिया असावी म्हणून भांडारकरवर कारवाई केली. अर्थात ते प्रकरण पुढं इतकं वाढलं की संभाजी ब्रिगेडला तालिबानी संघटना, अतिरेकी संघटना, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. खरं तर संभाजी ब्रिगेड एक वैचारिक प्रबोधित केडर बेस संघटना आहे, जिचं प्रबोधन केलं जातं, तसंच कार्यकर्त्यांना घडवण्याची एक प्रक्रिया केली जाते. आता हे सगळं झाल्यानंतर खरं तर जेम्स लेन प्रकरणानंतर आमच्या असं लक्षात आलं की दादोजी कोंडदेवचं अनन्यसाधारण महत्त्व वाढवण्यात आलेलं आहे. मग ते खरं आहे का? तर त्यांना शिक्षक, गुरु, पालक त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली, इथपर्यंत ते सगळं होतं. प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केला त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाची जे समकालीन दस्तावेज आहेत, ज्याला आपण प्रथम दर्जाचे म्हणतो, त्याच्यात पर्नाल पर्वत ग्रहण आख्यान हे शहाजी महाराजांचं संस्कृत ग्रंथ आहे. शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या दरबारात परमानंदांनी लिहिलेलं आहे. आणि स्वतः बुधभूषण हा राजकारणावरचा संभाजी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ आहे. पत्रव्यवहार आहेत, जेदे शकावली, जेदे करीना. आणि आश्चर्य वाटतं की दादोजी कोंडदेवचं नावच सापडत नाही. मग याच्यावर आम्ही डॉक्टर जयसिंगराव पवार सरांची चर्चा केली. अर्थात त्यांनी पूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांची 4 पानं दादोजी कोंडदेवचं जे कर्तृत्व आहे त्याच्यावर होती, परंतु ज्यावेळेस सत्य पुढं आलं तर त्यांनी पुढाकार घेऊन
हे सत्य पुण्यात येऊन मांडायचं धाडस दाखवलं. आणि त्यांनी सांगितलं की दादोजी कोंडदेव होते, परंतु दादोजी कोंडदेव हे आदिलशहाच्या अधीन कोंढाणा किल्ल्यावर होते, छोटेसे सुभेदार वगैरे या पदावर होते, त्यांचं तसं काय महत्त्व नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर प्रकाश पवार हे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, डीन आहेत ते एका विभागाचे. त्यांनी राजमाता जिजाऊ हे आता नवीन पुस्तक लिहिलं आहे आणि ते सकाळनी प्रकाशित केले. आणि नुसतं जिजाऊच नाही तर जिजाऊंच्या सासूबाई, त्यानंतर शहाजी महाराज, नंतर त्यांच्या जाधव घराणं, भोसले घराणं, निंबाळकर घराणं, यातून जिजाऊ कशी घडलेली आहे आणि जिजाऊचं घडण्याची प्रक्रिया मुळात कशात आहे तर ते त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे एक वेगळं विश्लेषण केलेले. आणि त्या ठिकाणी जिजाऊ किती श्रेष्ठ आहे, किती समतावादी आहे, अंधश्रद्धा न मानणारी आहे, प्रेरणा असलेली आहे, इच्छाशक्ती असलेली आहे आणि जिजाऊचं अनन्यसाधारण महत्त्व डॉक्टर प्रकाश पवारांनी मांडलेले आहे. त्यामुळं आज मी सांगू शकतो की हे पुस्तक आल्यानंतर हा जो सगळा खोडसळपणा वर्णवर्चस्वातनं, म्हणजे रामदास स्वामी गुरु असल्याशिवाय शिवाजी महाराज हे करू शकत नाही, दादोजी कोंडदेव शिक्षक असल्याशिवाय हे करू शकत नाही, गागा भट आल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकत नाही, हा जो इतिहासाचा पगडा. आणि मुख्यतः आपण त्यांचं नाव घेतलं पाहिजे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे कादंबरी लिहिलेली राजा शिवछत्रपती, यातनं त्यांनी खूप अशी पात्र रंगवलेली आहेत आणि बरंचसं लिखाण केलेलं, म्हणजे अगदी 30-35 पानं त्या दादोजी कोंडदेववरच खर्च केलेली आहे. तर ती अलीकडच्या काळामध्ये सत्य इतिहासाचं संशोधन महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेले. वाघ्या कुत्र्याचा तुम्ही उल्लेख केला, तर वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत काय आहे की राजसन्यास नावाचं एक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्येच गडकरींनी लिहिलेलं आहे ते. आणि प्रस्तावनेमध्येच प्रके आत्रे म्हणतात की मोत्या नावाचा एक लाडका कुत्रा शिवाजी महाराजांकडे होता आणि तो शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या चित्तीत उडी मारली आणि तो गेला. आता खरं तर त्या प्रस्तावनेत जन्माला घातलेलं हे कुत्रं पुढं त्याला मोत्याचा नंतर वाघ्या झाला, वाघ्याचा परत शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळ अगदी त्यांच्या पत्नी त्याच्या समाधीवर ते वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं. तर ही गोष्ट सत्यता पुढं आली, अनेक लोकांनी अभ्यास केला आणि मग आम्ही ते दादोजी कोंडदेव बरोबरच वाघ्या कुत्र्याचा सुद्धा कार्यक्रम केला. तर हा झाला इतिहासातील वादाच्या संबंधातला गोष्ट आहे. तर संभाजी ब्रिगेडचं हे काम फार मोठं होतं, परंतु काय होतं आहे की हळूहळू कार्यकर्ते वयाने मोठे होतात, प्रबोधित होतात. परंतु चळवळीचं दुर्दैव काय आहे की आपले कार्यकर्ते सर्वसामान्य आणि गरीब असतात. सामाजिक कार्यकर्त्यांना गरीब आणि सामान्य असणं हेच प्रामाणिकपणाचं लक्षण वाटतं आणि श्रीमंत असणं हे त्यांना वाटतं की हे फसवेगिरी आहे किंवा चुकीचे लोक आहेत. म्हणजे गरीब आणि श्रीमंतांच्या अशा व्याख्या केल्या. जसं समाजकारणात असला तर कार्यकर्ता प्रामाणिक, राजकारणात असला तर प्रामाणिक नाही, तो नालायक आहे, फसवा आहे. राजकीय प्रतिमा जशी केली जशी तशी विभागणी श्रीमंत आणि गरिबीची झालेली. संभाजी ब्रिगेडला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मिळेल. मी जवळपास 110 दिवसाची जिजाऊ यात्रा केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात संभाजी ब्रिगेड, तिची विचारधारा रुजलेले कार्यकर्ते आणि अनेक लोक समर्थक होते. परंतु हळूहळू चळवळीचं जे अर्थकारणाकडे दुर्लक्ष झालेले आहे. म्हणजे तुम्ही नीट लक्षात घ्या की कार्यकर्ते भारावलेला काळ असतो, वय असतं आणि मग उमेद ज्यावेळेस निघून जाते, वयाच्या 35-40कडे जातो, तारुण्य निघून जातं, शिक्षण आपलं व्हायला जातं, उमेद निघून जाती, संधी निघून जाती आणि आर्थिक विवंचनेमध्ये ते यायला लागतात. आणि म्हणून नेमकं काय झालं की भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर कारवाई केलेल्या लोकांचा 12 वर्षानंतर निकाल आला की ते निर्दोष आहेत, त्यांचा काही दोष नाही आहे. पण ज्यावेळेस निकालपत्र हातात घेतलं त्यावेळेस सगळ्यांना हजर करावं लागतं. त्यावेळेस असं लक्षात आलं की 5 लोक जे कार्यकर्ते ज्यांना मी शिवक्रांतीवीर पदवी दिली होती, हत्तीवरनं मिरवणूक काढली होती, त्यानंतर त्यांचे सगळीकडे सत्कार झाले होते महाराष्ट्रातनं, मग असं काय झालं की त्यांचं आयुष्य संपलं. तर आर्थिक विवंचना, हाताला काम नाही, शेती परवडत नाही आणि या आर्थिक विवंचनेमध्ये त्यांचं आयुष्य संपलं. आणि मग हळूहळू असं लक्षात आलं की कार्यकर्त्यांचं अर्थकरण प्रबळ झालं पाहिजे. सामाजिक चळवळी ह्या विचारधारा टिकल्या पाहिजे का, तर टिकल्याच पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की सध्या कुठल्याही प्रतिक्रियावादी भूमिका संभाजी ब्रिगेड घेत नाही. त्याचं कारण माझं व्यक्तिगत मत असं आहे की भिडे गुरुजी असतील,
बाबासाहेब पुरंदरेंचा वाद निर्माण झाला त्यावेळेस असेल, किंवा अगदी मिलिंद एकबोटे असतील, किंवा अन्य अनेक लोक जे बाष्कळ आणि वायफल बोलत राहतात, त्यांना आम्ही आता या भूमिकेत आलो आहे की आपण क्रियेमध्ये राहायचं, आपण प्रतिक्रियेमध्ये जायचं नाही. कारण ते काहीही बोलतील त्याच्यावर आपण कारवाई करायची, मग पोलीस केसेस घ्यायच्या, मग आयुष्यभर हेलपाटे मारायचे, त्यातनं नोकरी मिळत नाही, मग सरकारी नोकरीच्या संधी जातात, पासपोर्ट मिळत नाही, परदेशात जाता येत नाही, अनेक अशा गोष्टी झाल्यात. म्हणून वैचारिक पातळीवर आम्ही असं ठरवलं आहे की कार्यकर्त्यांना विचार प्रबोधन करता करता अर्थकारणाकडे न्यायचं. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या मुद्द्यावरती अधिक सखोल चर्चा करायचीच आहे. पण मला आणखीन एक कुतूहल आहे ते जाणून घ्यायचं तुमच्याकडून की इतकं प्रबोधनाचं काम, म्हणजे अनेक समाजसुधारक झाले महाराष्ट्रामध्ये, आपले संत प्रबोधनाचे विचार देणारे होते. आज तुमच्यासारखी मंडळी, संभाजी ब्रिगेडसारखी संस्था, तात्याराव साळुंखे किंवा इतकं इतिहासाच्या बाबतीत सखोल लिखाण केलेलं आहे संशोधन करून. असं असतानाही विशेषतः बहुजन समाजातील मुलं, अनेक मुलं चुकीचा इतिहास सांगणारे, चुकीचे महाराज आपल्यासमोर ठेवणारे, चुकीचे संभाजी महाराज आपल्यासमोर ठेवणाऱ्यांच्या पाठीच जातातच कसे? म्हणजे हे कसं काय घडतंय? मग ते मूळतः काय आहे की ज्याला आपण वैदिक, सनातनी, मनस्मृतीचा धर्म म्हणतो, ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण 100, 200, 500 वर्षामध्ये त्याला हिंदू धर्म म्हणतो. आता हिंदू धर्म म्हणजे काय की जी विचार संस्कृती आहे आपण स्वीकारलेली, ती कशी आहे तर आपल्याला असं वाटतं की आपण सकाळी देवपूजा घरात केली, तुळशीला पाणी घातलं, रांगोळी काढली, आरती म्हटली की आपण हिंदू आहोत. मंदिरात जाण्याची परंपरा गावागावामध्ये आहेत. सगळे सण उत्सव आपण हिंदू धर्माप्रमाणे करतो. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या क्रिया ह्या हिंदू धर्माप्रमाणे करतो. आणि आपण हिंदू आहोत या अंगाने ज्यावेळेस महापुरुषांचा इतिहास लिहिला जातो, म्हणजे शिवाजी महाराजांचं काय केलं जातं, हिंदूपत बादशाह, हिंदूंचा राजा बादशाह. आता दुसरीकडे महात्मा फुले त्यांना रयतेचा राजा म्हणतात, कुलवाडी भूषण म्हणतात, सर्वसामान्यांचा नेता. आता ही जी मांडणी आहे, म्हणजे शिवाजी महाराज एकच आहेत, शिवाजी महाराज एकदाच जन्मले, पण 2 शिवाजी आहेत महाराष्ट्रात आणि भारतामध्ये. कारण ती मांडणी तशा पद्धतीची, एक महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे जो शेतकऱ्यांचा राजा आहे, आणि एक टिळकपंथी आहे, म्हणजे सावरकर असतील, गोलवलकर असतील, किंवा RSS संघ परिवाराचे असतील, किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील. यांची मांडणी ही पूर्ण धर्माच्या अंगाने असते. महात्मा फुलेंची कशी मांडणी आहे की ते शेतकऱ्यांचे साठी एक असा माणूस होता की जो न्याय देत होता. म्हणजे अगदी दुष्काळ पडलं तर बैलजोडी मोफत देणे, विहिरी खांदून देणे, त्या काळामध्ये शेतसारा माफ करणे, किंवा महिलांना अधिकार देणे. त्यांच्या सुनबाई येसूबाईला त्यांनी अधिकार दिला. जिजाबाई स्वतः न्यायाधीश म्हणून भूमिका पार पाडत होत्या, किंवा हिरकणीचा सन्मान केलेला आपण पाहतो. आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबद्दल वाद आहेत की ती घटना घडली किंवा नाही घडली, पण त्यातनं एक बोध होतो की ते स्त्रियाचा सन्मान करत होते, भले ती शत्रूची असली तरी. एकूण शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी न्यायी आहे आणि जी सगळ्यांना सन्मान करते आणि अधिकार देते. दुसरीकडं जी वैदिक हिंदू संस्कृती मानते ती काय करते की ती अफजल खानाचा वध, शाहिस्त खानाची बोटं कापली, मग औरंगजेबाशी संघर्ष, आणि हा हिंदू मुस्लिम धार्मिक संघर्षासाठी आमच्या महापुरुषांचा हे काय, आणि शौर्य आणि लढाया. आपल्याकडे हिंसा फार आकर्षित करते. आपल्याकडे अहिंसा म्हणलं की त्याला पुळचट वाटतं. म्हणजे आपण गांधीजींबद्दल जी प्रतिमा तयार करतो, मुळात काय झालंय की एक शस्त्र संघर्ष होता ब्रिटिशांच्या विरोधात आणि दुसरा एक अहिंसेचा होता. पण जग मान्य कुठला झाला? अहिंसेचा झाला. कारण म्हणजे तुम्ही महात्मा गांधींचा जर दृष्टिकोन बघितला तर आपले लोक विनाकारणच मारणार आहेत. कारण 1 लाखपेक्षा सशस्त्र सैनिक ब्रिटिशांकडे होते, आपल्याकडे तसं शस्त्रबळ नव्हतं. म्हणजे आपले माणसं मारली जातील. मग असं काय केलं पाहिजे? तर मग सत्याग्रह, अहिंसा हा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि जगभर गांधीजींना मान्यता मिळाली. पण इथली जी एक वैदिक संस्कृती, वर्णवर्चस्ववादी, त्यांना सतत इथं हिंसा, गुन्हेगारी प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, किंवा अशा प्रकारच्या मांडणीने काय होतं, किंवा दंगली घडवणं, तर त्यातनं लोकांना उत्साह वाटतो. आणि नेमकं तरुण वयामध्ये ते घडतं, रक्त उसळतं असतं
अशा प्रकारच्या विचारामध्ये ते येतात. आता अलीकडे बघितलं तुम्ही, कोल्हापूरला दंगल झाली, पुशे सावळीला झाली, औरंगाबादला झाली. ह्या दंगली अचानक का होतात? आणि हे लोक कोण आहेत? तर हे अज्ञानी आहेत. यांना खरा इतिहास माहीत नाही, आमच्या महापुरुषांचा संघर्ष माहीत नाही, आणि मग ते वापरले जातात. हा त्यातली मूळ समस्या आहे. अज्ञानापोटी, हिंदू धर्माच्या प्रेमापोटी त्यांचा वापर होतो. त्यांना नेमकं हे कळत नाही की पुढचं आयुष्य आपलं काय. एकदा कोर्ट कचऱ्या मागं लागल्या, एकदा पोलीस चौकीची पायरी चढली की त्याचं आयुष्य बरबादीकडं जातं, नैराश्याकडं जातं, असा माझा अनुभव आहे. अर्थकारणावरती तुम्ही वारंवार फोकस करताय आणि तो महत्त्वाचाच विषय आहे, त्याच्याकडे यायचंच आहे. पण एकूणच आता हे जे महाराष्ट्राचं राजकारण आहे मागच्या काही वर्षांमधलं, हे फोडाफोडी, हे पाडापाडी, आता ते सुधीर मुनगंटीवार लंडनला जाऊन आले वाघनखं आणायला. ते वाघनखं तर काही घेऊन नाही आले, परत इथे आल्यावर ते बोलले की आता भारत पाकिस्तानच्या सीमेवरती कालच त्यांनी घोषणा केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारणार. मुंबईत अरबी समुद्रात मोदी येऊन फुलं वगैरे टाकून ते समुद्रपूजन करून गेले, ते पुतळ्याचा तर काही पत्ताच नाही. हे जे सगळे प्रकार चालले, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? नाही, कसं असतं की आपल्या लोकशाहीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक राजा लोकशाहीची प्रेरणा असू शकतो का? तर जगात हे अपवादात्मक उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे रयतेचे राजे, जाणता राजा, आणि म्हणून शिवाजी महाराज समाजाची मोठी प्रेरणा आहे. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतो, त्यांची वाघनखी आणतो, त्यांची भवानी तलवार आणतो, तर यांना गौरवभाव वाटतो. म्हणजे समाजातल्या बहुजन समाजाला आपल्याला गर्वभाव वाटतो. अरे यार, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेलं, ती वाघनखी येणार किंवा भवानी तलवार येणार ज्यांनी शाहिस्त खानाची बोटं कापली, तर तो आपल्याला गर्वभाव वाटतो, कारण शौर्य आहे आपल्यामध्ये शौर्य आहे. पण हा का वापर केला जातो? आता आपण मुद्दामून उल्लेख केला म्हणून सांगतो की शिवाजी महाराजांचं स्मारक हे प्रथम गोराई बीच ज्या ठिकाणी SL वर्ल्ड आहे त्या ठिकाणी प्रथम 80 एकर जमीन देण्यात आली होती. त्यानंतर ती परत विलासराव देशमुख सरकारने काढून घेतली, ती एका चित्रपट दिग्दर्शकाला दिली. त्यानंतर परत आपण एक प्रयत्न करत राहिलो सातत्याने, आणि मग असं ठरवण्यात आलं की समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये, बरोबर गिरगाव चौपाटीच्या समोर जो काही समुद्र आहे तिथं शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा 350 फुटाचा पुतळा उभा करण्यात येईल. आम्हाला भारी वाटलं. मोदी साहेब आले, तिथं त्यांनी जलपूजन केलं, ते पण तसंच राहिलं. शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य प्रेरणा वाटावा असा पुतळा असलाच पाहिजे. कारण कसं होतं की अमेरिकेमध्ये एक पुतळा आहे लिबर्टी, म्हणजे त्या स्वातंत्र्य दैवतेचा तो प्रतीक आहे. मी स्वतः जाऊन आलो आहे न्यूयॉर्कला, मी स्वतः जाऊन ते बघून आलेलो आहे. तर ते प्रेरणा वाटते, लोक पर्यटक येतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सतत चर्चेत ठेवायचं आणि त्याचा वापर करायचा. हा काही शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यासाठी किंवा त्यांचं कार्यकर्तृत्व सांगण्यासाठी नाही, तर स्वतःच्या राजकीय पक्षाला लोकांनी मतं द्यावी, कारण आम्ही शिवाजी महाराजांसाठी हे करतोय, शिवाजी महाराज लोकांची प्रेरणा आहे, आणि म्हणून अशा प्रकारचं राजकारण केलं जातं. दुर्दैवाने वाघनखी तर आलीच नाही, पण त्यांनी एक वाद निर्माण झाला. पण मला मुद्दामून नमूद करावं सांगतं की 2024ची निवडणूक लक्षात ठेवता अफजल खानाला त्याचं कोतळं बाहेर काढणारी वाघनखी आणली असती तर ती महाराष्ट्रात फिरवली असती, कदाचित देशात फिरवली असती, आणि सतत ते पोस्टर्स लावले गेले असते, ज्याच्यामुळं एक काळ मिरज सांगलीमध्ये मोठी दंगल झाली होती. त्याच्यामध्ये भिडे गुरुजी त्याच्यामध्ये मुख्य होते, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली होती. तर अशा प्रकारचं अस्वस्थ राजकारण, खरं तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि अन्य ज्या घटनेने दिलेल्या बाबी आहेत त्याची पूर्तता करायला पाहिजे. महागाई आता प्रचंड झालेली आहे, म्हणजे अन्न स्वस्त झालं पाहिजे, मोफत दरामध्ये सगळं मिळालं पाहिजे, हाताला रोजगार मिळाला पाहिजे. या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं असेल तर भावनिक राजकारण करायचं, आणि सगळ्यात जास्त जे करायचं ते धार्मिक राजकारण. आणि धार्मिक राजकारणातनं समाजाला काही काळ का होईना बरं वाटतं, परंतु त्यांनी होणारं नुकसान प्रचंड आहे. एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न चालवला आहे तुम्ही मराठा किंवा बहुजन समाज एकूणच सगळ्यांना, तर काय नेमका तो प्रयत्न आहे? नाही, काय झालं की आपण बघा की मराठा क्रांती मोर्चे हे जगाने नोंद घेतली, अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने निघाले. आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्याच्यावर पुस्तक प्रकाशित केलं, आम्ही अभ्यास केला संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही मोर्चे झाले, तर ते 58 मोर्चे झाले. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. लोकशाहीमध्ये संख्याशास्त्राला फार महत्त्व असतं.
2.5 कोटी लक्षणीय नोंद आहे. एवढे लोक रस्त्यावर आले तर त्यांना न्याय मिळणं अपेक्षित होतं. पण सरकारने काय केलं, एक आयोग नेमला. माजी न्यायमूर्ती मारुती गायकवाड हे ओबीसी आयोगाचे अध्यक्ष झाले. डी देशमुख हे सदस्य सचिव झाले आणि अन्य त्यांचे सदस्यांनी मिळून 1063 पानाचा अहवाल महाराष्ट्र सरकारला दिला. परंतु तो हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये तो नाकारण्यात आला, कारण तो 50%च्या वर होता. मी त्याच्यावर खूप विस्ताराने बोलू शकतो, म्हणजे त्याच्यात मी आता जास्त बोलणार नाही. परंतु एक निश्चित झालं की महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा जो वर्ग आहे तो सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, जो 50%च्या आत 19% महाराष्ट्रात आणि देशात 27% आहे, तोच वर्ग मान्य केला. सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस मान्य केलं, पण 50%च्या वर तो वर्ग तयार केला. ब सुद्धा नाही. खरं तर हे खूप गमक मला कळत नाही आहे, म्हणजे नेमकं मला आयडिया येत नाही की ACBCचं स्टेटस दिलं पण आहे त्या 50%मध्ये घातलं नाही. त्याचं कारण राजकारण आहे. कारण 52% ओबीसींना चा विरोध स्वीकारून मराठा समाजाचं इन्सर्शन ओबीसीमध्ये करता येईल. मला त्याच्यात फार जायचं नाही आता आरक्षणावर. मराठा क्रांती मोर्चानंतर अस्वस्थता पसरली, आपल्याला न्याय मिळत नाही, आणि मग ठोक मोर्चे निघाले आणि ठोक मोर्चामुळं जवळपास 17,000 केसेस झाल्या. परंतु दुर्दैवाने 42 तरुणांनी आत्मबलिदान दिलं आरक्षणासाठी. आत्महत्या केली असं आपण म्हणू शकतो, पण ते आत्मबलिदान आहे. आणि मी खऱ्या अर्थाने अस्वस्थ झालो. मी स्वतः त्याच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. कारण नैराश्याची सीमा असते ज्यावेळेस माणूस आपलं आयुष्य संपवतो. एकीकडे शेतकरी आत्महत्येचं मोठं प्रमाण आहे. शेतकरी बहुसंख्य मराठा कुणबी आहेत, माळी आहेत, धनगर आहेत, अनेक असे लोक आहेत जे शेतीवर ते आत्महत्या करतायत आणि त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अलीकडच्या 15-20 वर्षात तर ती नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि ही सिरीजच सुरू झाली. अगदी आता मनोज जारंगेंनी ज्यावेळेस आंदोलन केलं जालना जिल्ह्यामध्ये, त्यावेळेसपासून आजपर्यंत 7 लोकांनी आत्महत्या केलं. त्यामुळं एक नैराश्याची सीमा झालेली आहे. अशा काळामध्ये एक नवीन दिशा, नवा विचार हा आम्ही मांडायला सुरुवात केली 2018 पासून. आम्ही पहिला प्रयोग काय केला की बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्या 450 कार्यकर्त्यांना घेऊन मुक्कामी तिथं शेतीपासून अनेक उद्योग जे बारामतीमध्ये केले, तर बारामती टेक्स्टाईल आहे, डायनॅमिक डेअरी आहे दुधाची, साखर कारखाने आहेत, अनेक असे उद्योग आहेत. मग तिथं कल्याणी फोर्जिंग आहे. यांना भेटी दिल्या आणि 2 सेशन आम्ही ठेवले उद्योजकतेवर, व्यावसायिकतेवर. हा आमचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. मग आम्ही त्याच्या सीमा, कक्षा ह्या जागतिकीकरणाला डोळ्यासमोर ठेवून केल्या. आणि त्या म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला, ही एक स्लोगन दिलं. ते स्लोगन फार प्रसिद्ध आहे आज. अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला. दुसरा प्रयोग आम्ही काय केला, मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी. मग त्या अंतर्गत आम्ही पहिल्यांदा पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ग्रँड हयात हॉटेलमध्ये 1 दिवसाचं पूर्ण उद्योजकतेवर कार्यक्रम ठेवला आणि त्याला मोठे उद्योजक बोलवले आणि नामवंत लोक बोलवले. त्याच्यामध्ये त्यांनी उद्योगाप्रती, अर्थकारणाबाबतीत बोलले. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आता आम्ही सांगितलं, जसं की नवी दिशा नव्या विचारांतर्गत आम्ही जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या संधी शोधतोय. नेमकं काय झालेलं आहे की आपल्याकडं आरक्षणाची मागणी जी आहे ती सरकारच्या सुरक्षित नोकरी आणि माफक दरामध्ये शिक्षणासाठी. परंतु जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या संधीचं काय झालं आहे, दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं की पवारसाहेबांनी पहिल्यांदा वीज निर्मितीसाठी आपल्याकडं एनरॉल प्रकल्प आणला होता आणि त्याच काळामध्ये राजकारण झालं आणि एनरॉल बुडवण्याचं जे काही आपल्याकडं केलं गेलं, एनरॉनच्या बाबतीत, भ्रष्टाचाराच्या बाबतीत चर्चा झाली आणि ते शेवटी एनरॉन निघून गेलं. त्यानंतर डाऊ कंपनी आली, ती निघून गेली. म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतात परकीय उद्योग यायला उत्सुक आहे का, तर माझी माहिती अशी नाही आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये औरंगाबादला दंगल झाली, कोल्हापूरला दंगल झाली. जर एखादी परकीय कंपनी 25,000 कोटीपासून 1 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट करायला येत असेल तर ती त्या जिल्ह्याची, त्या शहराची बरोबर बॅक हिस्ट्री घेते आणि तिथं जर दंगली झाल्या असतील आणि सुरक्षित वातावरण असेल तर ते गुंतवणूक करत नाही. अगदी आपण कोकणामध्ये आता नाणार प्रकल्प आहे आणि दुसरा एक प्रकल्प आहे, आता तो मला नेमकं नाव आठवत नाही. असे अनेक प्रकल्प समुद्राच्या किनाऱ्यावर वीज निर्मितीसाठी आपण करायचा प्रयत्न करतोय, पण त्याला परवानगी मिळत नाही आहे आणि अजूनही ते काही कार्यान्वित होत नाही. आपल्या लोकांना एक आशा निर्माण झालेली की चायनामध्ये
कोरोना निर्माण झाला, कारण तिथूनच चायनातनं कोरोना पसरला जगभर आणि आता चायनाकडं लोक जाणार नाही वेगवेगळ्या कंपनी. खरं तर चायना हे असं आहे की प्रोडक्शन हब आहे. त्याचं R&D हे अमेरिका किंवा युरोप किंवा इस्रायलमध्ये होतं. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे तिथं होतं. ते प्रोडक्ट म्हणजे अगदी आयफोन वापरतो आपण, आयफोन ही अमेरिकेची देणे, परंतु त्याची निर्मिती कुठं आहे तर चायनामध्ये. तर तिथं प्रोडक्शन हवे. मग फर्निचर असेल, खेळणी असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, गाड्या असतील, सगळ्याची निर्मिती आज मोठ्या प्रमाणे ACZच्या माध्यमातून चायनामध्ये. त्याचं कारण काय, तिथं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथं विमानसेवा आहे, वाहतूक सेवा आहे, सुरक्षितता आहे आणि सरकार टॅक्सेशनचे बेनिफिट्स देते. आणि म्हणून चायनाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल मी ज्यावेळेस सांगल की 90 साली चायनाचं GDP आपल्यापेक्षा कमी होता. तो साम्यवादी देश, त्यांच्याकडे पण दैववाद आहे, धर्म आहे, त्यांच्याकडे पण अंधश्रद्धा आहे. साम्यवादी असताना सुद्धा भांडवलशाहीचा व्यवस्थेचा स्वीकार केला त्यांनी. जगात आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिका होती. आपल्याकडे काय टूम पसरवली, जागतिकीकरण केल्यामुळं. जसं ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे आली, पहिल्यांदा व्यापारासाठी आली, मग राज्यकर्ते झाले आणि आम्हाला गुलाम केलं. तसंच आर्थिक गुलाम आपल्याला अमेरिका करल आणि आपल्याला परत गुलामगिरीत ढकलेल, अशी एक टूम त्यावेळेस केली. सामाजिक चळवळी सगळ्या राजकीय पक्षांनी कधीच समर्थनही केलं नाही आणि विरोधच केला जागतिकीकरण, खाजगीकरणाला. परदेशातनं उद्योग येत नाही, नवीन कंपनी येत नाही. आता वेदांत फॉस्कॉनची तुम्ही चर्चा ऐकली की बाबा ते महाराष्ट्रात येणार, पण महाराष्ट्रात नाही येतात, ते गुजरातमध्ये जाणार, गुजरातमध्ये पण ते आलं नाही, कॅन्सल झालं. तर ह्या देशाची जी सामाजिक भौगोलिक राजकीय परिस्थिती आहे ती काही सुरक्षित नसल्यामुळे इथं काही बाहेरून उद्योग येणार नाही. म्हणून आम्ही त्याच्या पुढं जाऊन काय विचार केला, बरं इथं येत नाही तर मग अभ्यासाअंती माझ्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रदेशातले, आपण उत्तरेतनं सुरू केलं तर पंजाब आहे, हरियाणा आहे, हे 2 भागातले लोक, पंजाबमधले शीख आणि हरियाणातले जाट, हे तुम्हाला ऑस्ट्रेलिया, कॅनडामध्ये आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप अगोदरपासून गेलेले दिसतात. म्हणजे त्यांची लोकसंख्या नोंदवण्यासारखी आज ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये. गुजराती लोक तर जगभर व्यापारामध्ये, म्हणजे अगदी आफ्रिकन कंट्रीमधल्या काही देशांचा व्यापार आणि अर्थकरण गुजराती लोकांच्या ताब्यात आहे. राजस्थानी मारवाडी लोक सुद्धा व्यापारासाठी जगभर गेलेले दिसतात. दक्षिणेत तुम्ही गेला तर केरळी लोक गल्फ कंट्रीमध्ये विस्तारलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गल्फ कंट्रीतल्या शहरामध्ये, दुबई असेल, अबुधाबी असेल, बहारीन असेल, कुवेट असेल, सौदी अरेबिया असेल, इथं 50% लोकसंख्या केरळी मलबारी लोकांची. तुम्ही दक्षिणेत गेला साऊथ ईस्ट एशियाला तर एकट्या सिंगापूरमध्ये 12% लोक मल्याळी आहेत, तमिळ, आणि मलेशियामध्ये 10% आहेत. म्हणजे तिथं त्यांचे लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत आणि हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करतात. भारतामध्ये एकूण जो काही रेमिटन्स नावाचा पैसा येतो, म्हणजे भारतामध्ये परकीय चलन जे येतं, निर्मला सीतारामननी अर्थमंत्री म्हणून जे जाहीर केलं अधिवेशनामध्ये, ते आहे $112.5 बिलियन. $112.5 बिलियन परदेशातनं भारतात येतात रेमिटन्स म्हणून. कारण परदेशात नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी गेलेले लोक भारतात पैसे पाठवतात. हा आकडा मोठा आहे. हा भारताच्या केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा मोठा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की चायना विकास करू शकतो का? चायनाची लोकसंख्या ही समस्या होती. प्रथम चायनाने आपले लोक वेगवेगळ्या देशात शिकायसाठी पाठवले, नोकरीसाठी पाठवले, उद्योगासाठी पाठवले आणि नंतर ते परत बोलवून पण घेतले, त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या. आज चायनाचं इकॉनॉमी $21 लाख ट्रिलियन, $21 लाख ट्रिलियन. आमचे पंतप्रधान $5 लाख ट्रिलियन स्वप्न दाखवतायत. आम्ही आत्ता $3 लाख ट्रिलियन आहे. म्हणजे चायनामध्ये ना आपल्यामध्ये किती तफावत आहे याचा तुम्ही साधारणपणे अंदाज करू शकता. ते 7 पट आपल्या पुढे आहे. म्हणजे समस्या त्यांची लोकसंख्या होती, आपली होती, पण आज आपली लोकसंख्या चायनाच्या पुढे गेली. आता जगात आपण 1 नंबर लोकसंख्येत आहे आणि उद्योग व्यापारामध्ये चायना आहे. आता नेमकं काय झालं आहे, आपल्याला धर्माची बंधनं आहेत, भाषेचं राजकारण चालतं त्याची बंधनं आहेत, राज्याची बंधनं आहेत, स्टेट्स, देशाचं बंधन आहे सीमाची. पूर्वी काळामध्ये तर आमच्याकडं मनुस्मृतीप्रमाणे समुद्र उल्लंघन पाप आहे, म्हणजे मर्यादित राहायचं. आणि एक आपल्याकडं म्हण आहे, असल आमचा हरी तर दिल खाटल्यावरी. तर हे साधारणपणे आपल्याकडं असा विचार आहे. तुम्ही बघा की शहाजी महाराजांबद्दल बुद्धभूषणमध्ये
संभाजी महाराज लिहितात की ते फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट होते 350-400 वर्षापूर्वी. शहाजी महाराज का यशस्वी झाले? कारण त्यांचं अर्थशास्त्र आणि अर्थकरण मजबूत होते, म्हणून त्यांना दीर्घकाळ राज्यकारभार करता येतात. त्याचं कारण संभाजी महाराज अर्थकरणालाच देतात. हे झालं शहाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या स्वराज्याचं अर्थकरण मजबूत केलं होतं. अडचणीत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सुरतेची लूट केली. तर अर्थकरण मजबूत असलं पाहिजे. तसंच महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपलं अर्थकरण मजबूत असावं म्हणून ते ज्यावेळेस परदेशात जायचे त्यावेळेस त्यांच्या राज्यातले प्रमुख असे 350-400 लोकांना बरोबर घेऊन जायचे. युरोप खंड दाखवायचे, तिथला विकास दाखवायचे आणि त्यांना प्रेरित करायचे तो बडोदा संस्थानमध्ये करण्यासाठी. हीच गोष्ट शाहू महाराज करत होते. हीच गोष्ट महात्मा फुले करत होते. त्यांचं स्वतःची एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती. त्यांनी सुद्धा मुद्दामून सांगितलं की चळवळी टिकवायच्या असतील तर आर्थिक मजबूत समाज असला पाहिजे, कारण ते विचार टिकवायचे असतील. नाहीतर काही विचार चांगले आहेत पण ते व्यवहारात उतरवता येत नाही, कारण आमची विवचना पहिल्यांदा पोटाची आहे. म्हणून आम्ही काय सुरुवात केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला आपला राज्याभिषेक केला रायगडावर. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राज्याची कल्पना अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. तंजावर हे शेवटचा प्रदेश आहे जे त्यांचे सावत्र बंधू यांच्या ताब्यात होतं तंजावर, व्यंकोजी राजेंच्या. आणि तंजावरपासून पेशावर म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बाँड्रीवर आहे, कारण आपल्याकडं त्यावेळेस पाकिस्तान आपल्या भागात होता. अर्थात औरंगजेबच्या अधीन अफगाणिस्तान होता, कझाकिस्तान होता, उझबेकिस्तान होता. हे सगळं मोठा प्रदेश म्हणजे तुर्कस्तानच्या बाँड्रीपर्यंत औरंगजेबाचं राज्य होतं. त्यामुळे आपला राज्याचा विस्तार एवढा मोठा असेल म्हणजे आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही या 4ही पातशाहींवर माझं राज्य असेल असं स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलं आणि दिल्ली तख्त माझ्या ताब्यात असतात. पण 350-400 वर्षापूर्वी राज्याची कल्पना होती तंजावरपासून पेशावरपर्यंत. आज जर शिवाजी महाराज जन्माला आले, आम्ही अशी कल्पना करतोय, आमची श्रद्धा, आमची प्रेरणा ही शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज आज 21व्या शतकात जन्माला आले. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण स्वीकारलेले. ब्रिटिशांनी जगावर राज्य केलेले. शिवाजी महाराज एखाद्याच्या घरी गेले आणि त्यांचं जर त्यांनी स्वतःच जर ती तसबीर बघितली की राज्याभिषेकाचा सीन आहे, शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेले आहेत, जिजाऊ मासाहेब आहेत, त्यांच्या सगळ्या पत्नी आहेत, संभाजी महाराज आहे, राजाराम महाराज आहेत, सगळे सरदार आहेत, सगळे मावळे आहेत. पण त्या कुठल्याही राज्याभिषेकाच्या तसबिरीमध्ये एक माणूस वाकून मुजरा करताना दिसतो, कमरेतनं वाकलेला असतो. त्याचं नाव एन्ड्री ऑक्झिंडर आहे. एन्ड्री ऑक्झिंडर जो आहे हा गव्हर्नर आहे मुंबईचा. त्यावेळेस मुंबई त्यांच्या ताब्यात होती. तो राज्याभिषेकाला रायगडावर आला होता आणि त्यांनी नोंदी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरूनच खऱ्या अर्थाने आपल्याला राज्याभिषेक कसा घडला हे कळतं. शिवाजी महाराज बघतील आणि म्हणतील अरे हा तर माझा गुलाम होता, हा माझ्या पुढं वाकत होता, यांनी जगावर राज्य केलं. अरे मराठ्यांना काय करता, चला आता तंजावरपासून पेशावरपर्यंत नाही तर दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला कॅनडा. मग ते म्हणतील अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. आता जग जिंकूया. मग कशासाठी? उत्तम शिक्षणासाठी, उत्तम उद्योगासाठी, व्यापारासाठी, नोकरीसाठी. आता जग प्रांत केलं पाहिजे, आपण जग पादक्रांत केलं पाहिजे. कारण मला वाईट वाटतं की स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये, आपण जे स्वातंत्र्य बघितलं ब्रिटिशांच्या विरोधातलं, त्याची प्रेरणा, त्याच्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये. आपली राज्यघटना समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष राज्य ही तत्त्व आली कुठून? महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे पेरॅम्बलच्या पहिल्या पानावर आलं. या देशाला आम्ही हे विचार दिले, मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी आणि या देशाला राज्यघटना दिली. हे विचार स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे सगळे महाराष्ट्रातून येतात. मग मराठी माणसाचा आर्थिक कणा का मोडलाय आणि तो आरक्षणाकडेच का मागणी करतोय, आशा करतोय? म्हणून आम्ही एक विचार पेरलेला आहे. म्हणून मराठा कम्युनिटी नाव बिझनेस कम्युनिटी. बिझनेस कम्युनिटीची मानसिकता तयार करा. आणि हे सगळं लक्षात ठेवा, हे आमच्या मानसिकतेमध्ये जगात काही नाही. कारण आमच्याकडे एक संस्कार असतात, पैसा वाईट आहे, पैशाने संबंध बिघडतात, काय पडलंय आहे ते पुरेसं आहे, अशाच सगळ्या म्हणी आपल्या लहानपणात. पण तुकाराम महाराजांचं बघा, तुकाराम महाराज काय म्हणतात? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचार कशामुळे येतात? धन नसल्यामुळं, गरिबीमुळे येतात.
आणि काय सांगतात ते, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही, व्यापार केला पाहिजे. तुकाराम महाराज एक चांगले व्यापारी होते, त्या काळामध्ये उत्तम त्यांचा व्यापार चालत होता. ह्या प्रेरणा लोकांसमोर आणायला लागतील, मानसिकतेत बदल करायला लागेल. जगात गरिबी दरिद्री नाही, लक्षात ठेवा, ही मनामध्ये आहे. मराठ्यांच्या गरिबी डोक्यामध्ये, आरक्षण डोक्यामध्ये. आरक्षणाचा जर तुम्हाला भावत असेल तर अर्थकारणाचा सुद्धा तुम्हाला प्रेरणा वाटला पाहिजे. अर्थकारणाच्या चळवळी चालवाव्या लागतील. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, शहरीकरण वाढलेलं आहे जागतिकीकरणामुळं. बऱ्याच लोकांच्या जमिनी विकल्या गेल्या, प्रचंड पैसा आला, काही ठिकाणी बिल्डिंग झाल्या, काही IT सेंटर झाले, काही म्हणजे अगदी पुणे मुंबईचा परिसर विचार केला तर आपल्या लोकांकडे प्रचंड पैसा आला, पण गुंतवणूक करता नाही आली. आपण फायनान्शियली इलिटरेट आहोत, आर्थिक असाक्षर आहोत. पैशाची गुंतवणूक, पैशाची वाढ, इन्फ्लेशन काय असतं, इंटरेस्ट बँकेचं काय असतं, ज्याला कंपाऊंडिंग म्हणतो, मल्टिप्लिकेशन ऑफ मनी काय असतं, शेअर मार्केट कळत नाही, म्युच्युअल फंड कळत नाही आहे. आणि दुर्दैवाने अर्थकरण हा जो शब्द मी वापरतो तो साधा सोपा नाही. म्हणजे तुम्ही गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांमध्ये गेला तर ते कशावर चर्चा करत असतात, फक्त उद्योग व्यवसाय आणि अर्थकारणावर, तो कसा वाढेल आणि कशा जास्तीत जास्त करता येईल त्याच्यावर चर्चा करत असतात. आम्ही जर भेटलो, 2 मराठे किंवा बहुजन समाजाचे लोक भेटलो, तर त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय असेल तो राजकारण. म्हणून कृपा करून मला असं वाटतं आता आपल्या लोकांनी राजकारणावरच्या वायफट चर्चा बंद केल्या पाहिजे. नंबर 1. नंबर 2, क्रिकेट. 5 दिवसाची टेस्ट मॅच 1 दिवसावर आणली, 1 दिवसाची आता 2020वर आणली, आणि आम्ही विनाकारण ते TV पुढं तोंड घेऊन बसतो. त्या क्रिकेटने तुमचं कधीच कल्याण होणार नाही. चित्रपट, नाटकं, सिरियल बघायलाच पाहिजे, परंतु किती बघितली पाहिजे आणि त्याच्यावर किती चर्चा केली पाहिजे हे ठरवलं पाहिजे. आणि दुर्दैवाने सध्याचं लोकशाहीचं राजकारण हे धर्म प्रभावित आहे. म्हणजे हिंदू धर्माचा प्रभाव टाकून इथली मतं मिळवली जातात. धर्माचं राजकारण कृपया करू नका. धर्म ही आमच्या सगळ्यांची खाजगी बाब आहे. आपल्या धर्माचा स्वतःचा आदर केला पाहिजे, दुसऱ्याचा धर्माचा आदर केला पाहिजे. महात्मा फुलेंनी एक कल्पना मांडली होती सत्यशोधक समाजाची निर्मिती करताना, की मला अपेक्षा आहे की आई मुसलमान असेल, वडील ख्रिश्चन असेल, मुलगा हिंदू असेल, मुलगी बौद्ध असेल, एकाच विचाराचे हे सगळे आहे. कारण निर्मिकाची कल्पना मांडली त्यांनी, देव मान्य नाही केला, कोणीतरी निर्मिक आहे. आणि ह्या निर्मिकेला अपेक्षा आहे, कारण आम्ही सगळेच जण सगळ्याच धर्मामध्ये मानवता सांगतो. महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म हा मानवतेचा धर्म आहे. आणि मानवता प्रस्थापित करणं म्हणजे कुठल्या जाती धर्माच्या विरोधात बोलणं हे खरं नाही आहे. आमच्यावर आरोप केले जातात, आम्ही ब्राह्मणाच्या विरोधात बोलतो, हिंदूंच्या विरोधात बोलतो, आम्ही कुणाच्याही विरोधात बोलत नाही. आम्ही महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म जो आहे तो मानवता प्रस्थापित करण्यासाठी आग्रह राहतो. आणि जे शोषण करतात, जे शोषित वर्ग निर्माण करतात, शोषितांना हक्क अधिकार देत नाही, शिक्षण नाकारतात, स्त्रियांना अत्यंत दुय्यम वागणूक देतात, हे जे शोषण झालंय याच्यावर चर्चा करणं, याच्यातनं समाजाला बाहेर काढणं म्हणजे कुठल्या जाती धर्माचा विरोध करणं किंवा त्यांना नावं ठेवणं किंवा त्यांच्यावर टीका करणं हे सत्य नाही आहे. सत्य धर्माचा आधार घेणं आणि अर्थकारणाकडे वाटचाल करणं हा आमचा भविष्याचा प्रयोग आहे. अतिशय व्यापक आणि मोठी उद्दिष्ट आहेत. पण एक्झॅक्ट काय आता त्याची म्हणजे फलनिष्पत्ती कशा दिशेने होणार आहे, म्हणजे जे सांगितलं त्याचा पट फार व्यापक मोठा आहे ते लक्षात आलं, पण नेमकं काय म्हणजे मार्ग काय आहे तो आता? नाही, आता कसं होतं की आपल्याकडं खाजगीकरणातनं खरं तर आपल्याला यश मिळाले, अनेक मुलं इंजिनियर डॉक्टर झाले, पण आपल्याकडं बेरोजगारी 29% आहे. मोदीजींनी सांगितलं की आम्ही 2 कोटी दरवर्षी नोकऱ्या निर्माण करू, ते सक्सेसफुल झाले नाही. परदेशातनं उद्योग येतील, नोकरी मिळेल, तेही होत नाही. उद्योगाची नवी निर्मिती होत नाही. मग एक अशा नोकरी संबंधात आम्ही असा विचार केला की जगात काय परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा, की जर्मनी आणि जपानचं आपण उदाहरण घेऊ. तिथं ओल्ड एज पीपलची संख्या 60%पेक्षा जास्त झाली. म्हणजे तरुण वर्ग कमी, म्हणजे तरुण वर्ग कमी असल्यामुळं तिथं नोकऱ्या प्रचंड आहेत. म्हणजे असं साधारणपणे आता जर्मनीला आमचे एक चव्हाण म्हणून एम्बेसीमध्ये आहेत, ते असं म्हणतात की भारतीयांसाठी किमान 5 लाख 5.5 लाख दरवर्षी नोकऱ्या जर्मनीत उपलब्ध आहेत. बरेच लोक आता गेलेले आहेत सर, अनेक लोक शिक्षणाने गेलेले आहेत, त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, तिथंच नोकरी लागले. जापान इज फेसिंग द सेम प्रॉब्लेम. जापानमध्ये 28% लोकांचं वय हे 100पेक्षा जास्त आहे, 80पेक्षा जास्त काही लोक आहेत.
इकिगाई नावाचं जपानमधलं एक पुस्तक आहे, तुम्ही कदाचित आज फार प्रसिद्ध आहे. तर ओल्ड एज पीपलची संख्या वाढल्यामुळं आज तिथंही मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे दोन्ही डेव्हलप्ड कंट्री आहेत, लक्षात ठेवा डेव्हलप कंट्री आहेत. आता पोलंड आणि रोमानियामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बरेच लोक तिथं गेले, म्हणजे ITI झालेले मुलं, जे गॅस एजन्सी आहे तिथं, काही ऑइल आणि गॅस हा तिथं मोठा विषय आहे, तर तिथं वेल्डरपासून मेकॅनिकपासून इलेक्ट्रिशियनपर्यंत ITI झालेले डिप्लोमा झालेले मुलं गेलेत. म्हणजे आज मी तुमच्याशी बोलतोय तर माझ्याकडं उपलब्ध असलेली माहिती अशी आहे की 8,500पेक्षा जास्त तरुण आज परदेशात नोकरीला गेलेले आहेत. त्यातनं भारतामध्ये ते 50,000पासून 1 लाख 1.5 लाख रुपये पाठवतायत त्यांच्या कुटुंबाला, ज्याच्यातनं त्यांच्या गावाकडचं कुटुंब समृद्ध व्हायला लागलेलं आहे. तर हा एक विचार आहे. म्हणजे आम्ही ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक, म्हणजे याचा अर्थ परदेशात जा. आता मुख्यतः आपलं लक्ष कुठं आहे तर गल्फमध्ये आहे, कारण गल्फमध्ये ऑइलचा पैसा असल्यामुळे तिथं प्रचंड डेव्हलपमेंट होती. गल्फ हा असा भाग आहे की तुम्हाला हिंदी येत असेल तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठलीही दुसरी भाषा नाही असली तरी चालतं. ते अरब लोक पण हिंदी बोलतात, त्यामुळे त्याचं काय, आणि सुरक्षित आहे. तिथं बांगलादेशी आहे, पाकिस्तानी आहेत, श्रीलंकेचे लोक आहेत, फिलिपाईनचे लोक आहेत, भारताचे लोक आहेत, पण तिथं कुठलाही जातीय धार्मिक दंगल होत नाही किंवा देशावरनं भांडण होत नाही किंवा देशाची अस्मिता जागृत होत नाही. गल्फ एक मोठी संधी. पण मला येणाऱ्या काळामध्ये अरब लोकांनी आणि मुख्यतः चायनाने लक्ष केलं आहे आफ्रिकन कंट्रीजला. आफ्रिकेमध्ये जे काही देश आहेत ते अविकसित देश आहे, आणि अविकसित देश असल्यामुळे तिथं जर आपण गेलो तर तिथं जाऊन आपण चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय नोकरी करू शकतो, अशी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. मला आश्चर्य वाटतं की तांझानियासारखा देश आहे, ज्याच्याबद्दल मला अलीकडं माहिती मिळाली की अरुण जगताप तिथं आपले कार्यकर्ते लॉजिस्टिकमध्ये काम करतात ते, आणि त्यांना मी सहज म्हटलं की बा तिथं कोण भारतीय लोक आहेत मला जर माहिती. मला 8 लोक महाराष्ट्रीयन आहे, 8च लोक, वेगवेगळ्या जातीचे, जातीचं मला काही त्याच्यात पडायचं नाही. पण मग मी त्याला म्हणलं बाकी लोक कोण दिसतात, मग त्यांनी तिथं थोडीशी माहिती गोळा केली. तसंही त्याला माहिती होती ते एक मंदिर होतं, मंदिर आणि एक सांस्कृतिक हे ज्याला आपण हॉल म्हणतो, जिथं 2,000 लोकांचं लग्न बिग्न व्यवस्थित होतात किंवा सण उत्सव होतात आपल्याकडं. तिथं गणपती बसतो, तिथं देवी बसती, तिथं फुले शाहू आंबेडकरांच्या जयंती साजऱ्या होतात. मग हे कोण लोक आहेत, वेगवेगळ्या देशाचं सांगतोय मी. ते तांझानियामध्ये नेमकं ते हॉल आणि मंदिरचा अभ्यास केल्यानंतर तिथल्या व्यवस्थापकाला तो भेटला आणि त्यांनी माहिती घेतली की बा हे काय आहे, हे मंदिर कसं बांधलं गेलं हे. तर तो म्हणला की गुजराती लोक 5-6 पिढ्या अगोदर तिथं आले, तर त्यांची एकूण तांझानियाच्या इकॉनॉमीवर प्रभाव आहे आणि ते 50,000 लोक राहतात तिथं. बापरे. ते गुजरातीच बोलतात, गुजरातीच खातात, संस्कृती तेच, कपडे तेच, पेहरावा तेच. आणि हे तुम्हाला संपूर्ण ज्यावेळेस तुम्ही आफ्रिकेचा अभ्यास करता, गुप्ता नावाचे एक कुटुंब आहे तिथं, 3-4 भाऊ आहेत, ते एका देशावर, रेवंडा नावाच्या देशावर ते हे करतात, प्रभाव टाकतात. एकच सांगतो मी उदाहरण तुम्हाला आश्चर्य वाटेल की गांधीजी साऊथ आफ्रिकेला गेले होते. म्हणजे गुजरातमध्ये ब्रिटिश काळामध्येच वेगवेगळ्या आफ्रिकन देशामध्ये मग नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, शिक्षण असेल, अनेक कारणाने गुजराती लोक गेलेले आहेत. आणि गांधीजींचं जरी उदाहरण गेलं तर ते वकिली करायलाच गेले होते तिकडं. आपल्याला गांधीजींबद्दल आदर आहे, पण एक जस्ट उदाहरण लक्षात यावं म्हणून सांगितलं. तर परदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संधी, मुख्य संधी मला कुठं कुठे दिसते तर ऑस्ट्रेलिया हे भारताच्या 2.5 पट मोठा प्रदेश, लोकसंख्या 4 कोटी आहे. तिथं खूप प्रचंड प्रमाणामध्ये संधी आहे. तिथं पंजाबी आणि जाट लोक मोठ्या प्रमाणामध्ये, गुजराती लोक आहेत, मारवाडी लोक आहेत. म्हणजे सुपर शॉपी, नंतर ग्रॉसरी शॉप, भाजीपाला हे ट्रेडिंग करणारे लोक भारतीय लोक आहेत तिथं. तसंच कॅनडा हा उत्तरेतला देश, हा 2.25 पट मोठा भूप्रदेश आहे आणि 4.5 कोटी लोकसंख्या, अमेरिकेच्या वरचा देश येतो. तर इथं सुद्धा बऱ्याच प्रमाणे, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, ब्रिटिश सैन्यामध्ये काम करत असताना एक अधिकारी म्हणून तिकडं शीख माणूस गेलेला, त्याला तो भाग आवडला. रिटायरमेंट नंतर तो कॅनडाला सेटल व्हायला गेला. आणि अलीकडे तुम्ही सगळे हिंदी पिक्चर बघितले, सिंग इज किंग असेल, म्हणजे अक्षय कुमारचे 3-4 पिक्चर ओळीने जरी तुम्ही वेलकम नावाचा काढला तर तुम्हाला ते कॅनडा हा जो काही भाग दिसतो, कारण ती संस्कृती तयार झाली. किंवा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा पिक्चर बघितला तर पूर्वी हे लोक युरोपमध्ये राहायचे. म्हणजे तुम्ही जर लंडनमध्ये गेला तर एकट्या लंडनमध्ये साऊथ हॉलला 10 लाख पंजाबी जाट लोक राहतात. मी जाट याच्यासाठी म्हणतो की जाटच नंतर पंजाबी शीख झाले. तर तुम्हाला तो दिलवाले दुल्हनिया पिक्चर 30 वर्षापूर्वी आला, तर ते पिक्चर तसा का आला, ती स्टोरी तशी का आली. शाहरुख खान इकडून जातो भारतातनं आणि मुलगी तिथे ती काजोल, आणि त्यांचं प्रेम होतं, मग ते पंजाबमध्ये येतात. हे कनेक्शन, ही जी स्टोरी तयार होती तर त्या संस्कृतीशी जोडून, म्हणजे पंजाबी जाट लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये परदेशात आहेत. अहो आम्ही हा देश वाचवला आहे हो.
110 वर्ष या देशावर आम्ही राज्य केले. 1818ला पेशव्यांच्या नालायकपणामुळं हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. अरे राज्यकर्ता समाज आहे मराठा समाज, ह्याला कधी प्रेरणा मिळणार आहे? हा झाला परदेशातल्या नोकरी उद्योगाचं. मी तुम्हाला अनेक लोक सांगू शकता. आता इथं गोष्ट पैशा पाण्याची, प्रफुल्ल वानखडे हे आता ग्रीन एनर्जीमध्ये मोठं काम करतात, रिसोर्सेसमध्ये काम करतात. 8 देशामध्ये यांच्या कंपन्या आहेत. जवळपास साधारण 500-600 कोटीचा धंदा ते करतात. तर हे तरुण आहे. आता एक गोष्ट पैशा पाण्याची 1 लाख पुस्तकं विकली गेली. मला हे का प्रेरणा वाटते प्रफुल्ल वानखेडे यांची? याचं कारण आहे की 1 लाख पुस्तके गेली म्हणजे लोक आता कथा कादंबऱ्यातनं बाहेर पडून व्यावहारिक पुस्तकं वाचायला लागलेत. म्हणून 1 लाख पुस्तकं ज्यांना आकर्षित करतात त्यांचा कल अर्थकारणाकडे गेलाय. म्हणून आम्ही अर्थकारणासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं मानतो. दुसरं एक मॉर्गन होसलचं पैशाचं मानसशास्त्र, सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक आलेलं आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर मोटिवेशन स्पीकर यांची पुस्तकं आलेत, त्याच्यानंतर फायनान्सवर पुस्तकं आलेत, व्यवसाय कसा वाढवावा याच्यावर पुस्तकं. म्हणजे आज मार्केटमध्ये कथा कादंबऱ्यावरच्या पुस्तकांपेक्षा जास्त व्यावहारिक अर्थकारणावर, उद्योजकतेवर आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज बघू शकता. अनेक म्हणजे काळ 21वं शतक बदललेलं आहे. हे जर तुम्ही खरं तर काळाबरोबर बदलला नाही तर काळ निश्चित बदला घेईल आणि पुढच्या काळामध्ये आपली जात, आपली जमात नामशेष झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. बापरे, मला हे फारच म्हणजे प्रत्येकाने चिंतन करावं, हे विचार आणि अंमलात आणावेत असे आहेत. समारोप करण्याआधी मला हेच विचारायचं आहे की हे तुमचं सगळं ऐकल्यानंतर ज्यांना संपर्क करायचा असेल आणि मदतीची अपेक्षा असेल, जे तुम्ही सांगताय ते त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, तर त्यासाठी काही यंत्रणा आखलेली आहे काही? नाही, मुख्यतः आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काय करतोय, सध्या आम्ही सोशल मीडियाचाच उपयोग करतोय. आमची एक वेबसाईट आहे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा. ओके. व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुकवर आहे. याच्यातूनच सध्या आम्ही हे करतोय, त्यांना माहिती पुरवतोय. जगभरात कुठं कुठं काही काही अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठं नोकरी आहे, काही उद्योग आहे, काही व्यापार आहे, काही ट्रेडिंग आहे. तर हे सगळं आम्ही शेअर करतोय. आम्हाला मर्यादा निश्चित पडत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगू का की ज्यावेळेस खाजगी शिक्षण संस्थेला परवानगी मिळाली त्यावेळेस सरकारकडे पैसे नसल्यामुळं नवीन कॉलेजेस काढायला, इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे, म्हणूनच खाजगीला परवानगी दिली. त्यावेळेस एक चर्चा झाली की हे काही शक्य आहे का. पण आज तुम्ही 40-50 वर्षानंतर बघितलं तर सिम्बॉयसिस असेल, DY पाटील असेल, भारती विद्यापीठ असेल, MIT असेल, अशा 200 शिक्षण संस्था उभा राहिल्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक विचाराची पेरणी झाली पाहिजे. मराठा आरक्षणाची पेरणी 25-30 वर्षापूर्वी झाली, ती आज यशाला आली, इतके लोक त्याच्यात जागृत झाले. म्हणजे एक काळ मराठा समाज हा आरक्षण विरोधक होता, तो समर्थक झाला म्हणून मी म्हणतो की ते आता फुले-शाहू आंबेडकरांच्या विचाराचे झाले, हे माझं मानणं आहे. तसंच आज आपण एक पेरणी करतोय एका विचाराची, एका व्यावसायिक समाजाची. आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय मराठा कम्युनिटीचं संमेलन घेतोय. 75 देशामधनं प्रतिनिधी येत आहेत. म्हणजे कालच माझ्याकडे डॉक्टर संग्राम पाटील येऊन गेले, ते लंडनला असतात, किंवा प्रशांत राळे ऑस्ट्रेलियाला असतात, किंवा आमचे एक पवार नावाचे कार्यकर्ते आहेत, ते तुम्हाला कॅनडामध्ये दिसतात. तर मी तुम्हाला अनेक देशातल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. ते आमचं कोऑर्डिनेटर म्हणून मदत करतात. तिथं काही कुणाला राहण्याची व्यवस्था असेल, कुणाला मुलं शिकायला गेली तर त्यांची अडचण. सध्या आमचं काम खूप छोटं आहे पण प्रचारकीय काम आहे असं मी म्हणतो. कारण प्रचार म्हणजे काय की एका विचाराची प्रेरणा देणं. एकदा प्रेरणा आणि विचार तुमच्या डोक्यात गेले की ती दिशा ठरते. मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस फुले-शाहू आंबेडकर, शिवाजी महाराजांवर व्याख्यान करायचो तर कुठलंही पुस्तक काढलं, कुठलाही पेपर काढला, कुठलंही मासिक काढलं तर त्यांच्याशी संबंधित गोष्टी वाचायचो. आपण नॅचरली बघा, एखादी गाडी आपल्या मनात बसली असेल आणि ती घ्यायची असेल आपल्याला, तर रस्त्यातून जाताना तीच गाडी तोच कलर दिसायला लागतो. तसं माझं आता असं झालंय, मी कुठलंही पुस्तक काढलं, कुठलंही पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, अर्थकरण, अर्थ म्हणजे पैसा, याचा विषय आला की माझं लक्ष केंद्रित होतं. म्हणून मी आजच्या काळामध्ये समाजातल्या घटकाला सांगतो की शिवाजी आमची प्रेरणा आहे. म्हणून शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात. गांधी म्हणजे पैसा, नोटेवर गांधी असतो. म्हणून मी असं एक ब्रीद वाक्य बनवले, शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. आणि जो माणूस पैशावर प्रेम करतो, लोक त्याच्यावर प्रेम करतात. अशा काही प्रचारकीय गोष्टी सांगतो मी तुम्हाला. परंतु मी निश्चित सांगतो की माझ्या व्यतिरिक्त, माझ्या प्रचारकीय भूमिकेव्यतिरिक्त आत्ता पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद
ह्या विकसशील शहरामधून सहज तुम्ही 4 लोकांना विचारलं तर एका माणसाचा मुलगा परदेशात आहे. परंतु 90% जो महाराष्ट्र ग्रामीण आहे यांच्याकडे याचं ज्ञान नाही आहे. सध्या आम्ही त्यांच्या मानसिकतेवर काम करतोय. म्हणून मी आपल्याला सांगितलं की मनात एकदा तुमच्या बसलं ना परदेशात जायचं आणि मला तिथं जाऊन सुरक्षित सुंदर जीवन जगायचं आणि भरपूर पैसे कमवून आनंदी जीवन जगायचे, ही विचाराची एकदा प्रेरणा मिळाली त्यांना, तर मी निश्चित सांगतो की पुढच्या 25-30 वर्षामध्ये गावागावामध्ये माणूस परदेशात असेल. जे की केरळमध्ये तुम्ही गेला, तर गमतीने मी तुम्हाला सांगतो की मी केरळला गेलो होतो. केरळची राजधानी तशी अनंतपुरम, तिरुअनंतपुरम नावाचं त्यांचं शहर आहे. पण तुम्ही केरळमध्ये गेला आणि कुठल्याही केरळी माणसाला विचारलं तुमची राजधानी काय, तर ते गमतीने सांगतात दुबई. आणि पंजाबला गेला तुम्ही, अमृतसरला जा, भटिंडाला जा, चंदीगडला, आणि त्यांना विचारा तुम्ही की तुमची राजधानी काय, तर ते सांगतात टोरंटो. टोरंटो कॅनडाची राजधानी आहे. म्हणजे आज त्यांचं जे कनेक्शन आहे, त्यांचं दैनंदिन व्यवहार आहे, दळणवळण आहे, हे कॅनडा ऑस्ट्रेलियाशी इतकं वाढलं आहे की सहजपणे त्यांना कॅनडा आपला देश वाटायला लागतोय. केरळी लोकांना दुबई म्हणजे आखाती देश आपल्याला वाटायला लागतात. ही सांस्कृतिक जुळणी आहे. पण येणारा काळ 21वं शतक हे अर्थकारणाचं शतक आहे. मला संपूर्ण बहुजन मराठा समाजाला सांगायचं आहे, आता अर्थकारणाच्या चळवळीकडे वळावं. जय जिजाऊ, जय शिवराय. बस आता हेच लक्षात ठेवायचं आणि म्हणून याच्यावर पुढे आणखीन मलाही काही बोलायचं नाही. धन्यवाद प्रवीणदादा, अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यांसाठीच मी आपला आभारी आहे. थँक्यू.